नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? तलाठी भरतीसाठी एक नवीन युट्यूब चॅनल चालू केलेले आहे आणि या युट्यूब चॅनलवर तुमच्या मागच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण अनालिसिस करत आहोत. तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न आले होते, तुम्ही जे प्रश्न सोडून दिले होते म्हणजे हातही नव्हता लावला किंवा तुक्के मारले होते ते चुकले होते, तेच प्रश्न या ठिकाणी आणलेले तर त्यांना बघताक्षणी आपल्याला उडवायचे. तुमच्या स्क्रीनवर दिसतोय बघा, पहिला प्रश्न. एक बस मुंबईहून पुण्याला 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते आणि 60 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येत असते, तर त्या बसचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग आपल्याला विचारला गेलेला आहे. समजा इथून निघाली ती बस, सुरुवातीला इथपर्यंत पोहोचली. या प्रवासामध्ये तिने सुरुवातीला 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास केलेला आहे आणि इथून ती रिटर्न येत असताना थोडा स्पीड मध्ये आली होती. ती 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने ती रिटर्न आली आहे, बरोबर आहे. आणि या संपूर्ण प्रवासामधील सरासरी वेग आपल्याला काढायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 गुणिले पहिला प्रवास गुणिले दुसरा प्रवास आणि छेदस्थानी या दोन्ही प्रवासांची बेरीज करायची होती. किती? 100. शून्य कट म्हणजे ही गणितीय क्रिया केली की तुम्हाला तुमचं उत्तर मिळतं. हे 2 शून्य कट झाले, इथे 2 शून्य कट करायचे आणि मग नंतर गुणाकार करायचा. 24 आणि 24चे दुप्पट जर केले किंवा 24ला 2 ने जर मी गुणलो तर उत्तर माझं घेतं 1. पर्याय क्रमांक म्हणजेच काय तर 48 किलोमीटर पर आवर या वेगाने तिने प्रवास केलेला आहे. पुढचा प्रश्न लगेच बघूया. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात करतो, पण ए एकटा तेच काम किती दिवसात करेल? म्हणजेच काय झालं, अशा वेळेस काय करायचं असतं, जर दोन्ही एकत्रितरित्या काम करत असेल तर त्यांची बेरीज करायची असते. पण दोन्ही एकत्रितरित्या काम न करता एक जो आहे ना एकटाच आपल्याला काढायचं असेल तर सुरुवातीला 15 गुणिले 20 करा आणि छेदस्थानी या दोघांमधील फरक करा. दोघांमधील फरक आहे 5. 5 एक 5, 5 10, 5 त्रिक 15 आणि 20 त्रिक 60. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे ए एकटा तेच काम 60 दिवसात करणार, बी एकटा तेच काम 20 दिवसात करणार, दोन्ही मिळून तेच काम 15 दिवसात पूर्ण करतील. तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा. हेच येईल. तू लसावी मसावी काढत बसतो सोन्या. आज तब्येत बरी नाहीये पण तरी सुद्धा तुझ्या समोर आलेलो आहे, कारण तू अभ्यासापासून वंचित होऊ नये. तुला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक ठोकायचं. बघ, हे सरासरी काढायचं आपल्याला. इथे फक्त एक वाक्य किंवा एक शब्द राहिलेला आहे, सरासरी काढा. हे सर्व प्रश्न तुमच्या तलाठी भरतीमध्ये आलेले प्रश्न आहेत बरं का. बघा ना, इथे सरासरी काढत असताना सरासरी म्हणजे काय अगोदर हे नीट समजून घे. जेवढे काय तुला हे संख्या दिलेल्या आहेत या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि एकूण जेवढ्या संख्या आहेत म्हणजे 1 2 3 4 5 6 डिवायडेड बाय 6 जर तू केले तर ऍव्हरेज तुला मिळतं, म्हणजे सरासरी मिळत असते. याचाच अर्थ असा झाला की पर्याय क्रमांक 1 मध्ये 85 दिसतात. याला जर मी 6 ने गुणलं किंवा याला जर मी 6 ने गुणलं किंवा याला जर मी 6 ने गुणलं किंवा याला जर मी 6 ने गुणलं, जे काय पर्यायातील माझं उत्तर असेल त्याला जर मी 6 ने गुणलं तर या सर्वांची मला बेरीज मिळेल. इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल. याचाच अर्थ काय, तर सर्वांची बेरीज करण्यापेक्षा केवळ एकच स्थान आपल्याला काढायचं. या सर्वांची जर मी बेरीज केली तर इथे 7 दिसतंय. 7 अधिक 4 जर मी केले तर होतात 11. 11 अधिक 9 जर मी केले तर होतात 20. 20 अधिक 8 जर मी केले तर होतात 28. म्हणजेच काय, या सर्वांची बेरीज जर मी केली तर शेवटी मला एकक स्थान 8 मिळते. किती मिळते? 8 मिळते. म्हणजेच पर्यायातील अशी संख्या मला शोधायची जिला मी 6 ने गुणलं तर एकक स्थान 8 मिळायला पाहिजे. 6 पंचे 30 बरोबर एकक स्थान याचं तर 0 येतंय. मला तर 8 पाहिजे. असू शकतं का रे हे पर्याय? अजिबात नाही. 6 चोक 24 या ठिकाणी 4 मिळतंय. इथे मला तर 8 पाहिजे होतं. असू शकतं का पर्याय क्रमांक 2? अजिबात नाही. 6 दुणे 12 6 त्रिक 18 म्हणजेच 8 मिळतंय. हे असू शकतं का? येस असू शकतं. 6 दुणे 12 या ठिकाणी 2च मिळतं एकक स्थान. म्हणजेच काय झालं, पर्याय क्रमांक 4 कट झाला, पर्याय क्रमांक 2 कट झाला, पर्याय क्रमांक 1 कट झाला आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. सोन्या बघ, वेळ किती झालेला आहे, त्यात मी 3 प्रश्न उडवले. अशाच प्रकारे त्या ठिकाणी तू उडवू शकतोस. बघ, एक्सप्लेन करण्यामुळे वेळ गेला, पण तिथं तू प्रत्येक प्रश्न 10 सेकंदात उडवशील. बघ, हा प्रश्न कालच्या व्हिडिओमध्ये होता आणि तो शेवटी मी तुम्हाला दिला होता, सोडून दाखवा. याचं योग्य उत्तर काय? बघताशनी म्हटलं तर बघताशनी छेदस्थानी येणार 2. कसं येणार ते मी तुम्हाला सांगतो, लोड घेऊ नका. पण छेदस्थानी येणार 2 आणि अंशस्थानी येणार 999. म्हणजे यात 1 मिळवायचं. 999 म्हणजेच किती झाले? 999/2. याला जर आपण सोडवलं पॉईंट मध्ये जर तुम्हाला विचारलं असेल तर 1000चे निम्मे होतात 500 म्हणजे 499.5 याचं योग्य उत्तर असेल. जर पॉईंट मध्ये असेल तर डायरेक्ट अशाच प्रकारे असेल तर हे तीच करून टाका ना. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण कसं काढलं सोन्या, नोट घेऊ नकोस. तुझ्यापर्यंत पोहोचतो मी. तुझ्या मनातील जी शंका आहे ती पूर्ण करतो मी. बघ, ह्या अगोदर कंस आपण सोडूया. हे कंस सोडत असताना काय दिसतंय मला, तर छेदस्थानी 2 आहे, बे क बे आणि अधिकचं चिन्ह असल्यामुळे या ठिकाणी मी त्याला 2 मध्ये मिळवलं तर होते 3. अंशस्थानी 3 येणार, छेदस्थानी 2 येणार. त्याचप्रमाणे 3 एक 3
आणि अंशस्थानी 1 आहे, याला मी मिळवलं तर गुणिले, इथे काही चिन्ह नसल्यामुळे इथे गुणिले असतात बरं का, प्रत्येक ठिकाणी गुणिले आहेत, या ठिकाणी सुद्धा गुणिले आहेत. आणि अशाच प्रकारे इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. आता तिथपर्यंत मी पोहोचू देणार नाही तुला सोन्या, पण तुला एक्सप्लेन करतोय मी. अंशस्थानी येणार किती 3 आणि छेदस्थानी येणार किती, अंशस्थानी 3 × 3 आणि 4, 4/3 येणार. त्याचप्रमाणे इथे 5 येणार, इथे 4 येणार. त्याचप्रमाणे अंशस्थानी 6 येणार, या ठिकाणी 5 येणार. त्याचप्रमाणे या ठिकाणी छेदस्थानी येणार 6, अंशस्थानी येणार 7. अशा प्रकारे इथपर्यंत पोहोचायचं आपल्याला. छेदस्थानी या ठिकाणी शेवटी बरं का, शेवटी येणार किती, तर अंशस्थानी येणार 998 आणि छेदस्थानी येणार 997. आणि मग नंतर गुणिले, याच्या पुढचं मी काढलेलं आहे बरं का, आणि गुणिले शेवटी येणार इथे 998 आणि छेदस्थानी 999 येणार. आता बघ कटकुट करून बघ, गुणाकार असेल तर अंशस्थान आणि छेदस्थान हे कट होऊन जात असतात. हे कट झालं, 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 हे कट झालं. या ठिकाणी 7 आलेलं, हे सुद्धा कट झालं. इथे 8 असेल, म्हणजे पुढची संख्या 8/7 असेल, 8 कट झालं. इथे छेदस्थानी हे इथलं 8 कट होणार. त्याचप्रमाणे या ठिकाणी 998 कट झालं, हे सुद्धा कट झालं, हे सुद्धा कट झालं, कारण या ठिकाणी सुद्धा 997 आहे. असाच क्रम जर पुढे गेला असेल तर म्हणजे राहिलं काय, केवळ 999. अंशस्थानी छेदस्थानी राहिलं 2. म्हणजेच काय झालं, या प्रश्नाचं योग्य उत्तर 999/2 असणार. हा प्रश्न तुम्हाला तुमच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा डायरेक्टली अशाच प्रकारे विचारला होता. तलाठी भरतीमध्ये सुद्धा 2 शीटमध्ये डायरेक्टली हा रिपीट झाला होता. अंक सुद्धा बदलले गेले नव्हते. अशा प्रकारचा प्रश्न आला तर लक्षात ठेवा, अशा प्रकारे सोडवायचं असतं. लोड घ्यायचं नसतो. म्हणजे हे सगळं कुठाने करण्यापेक्षा तुम्हाला एक्सप्लेन करावं लागलं म्हणून मला सांगावं लागलं, पण खऱ्या अर्थाने बघितलं तर इथलं छेदस्थान आणि इथे अधिक 1 करायचं, ते अंशस्थानी ठेवून द्यायचं, आपल्याला आपलं उत्तर मिळत असतं. आणि जर पॉईंट मध्ये दिला असेल किंवा डायरेक्टली भागाकार करून दिला असेल तर भागाकार करून बघायचं. या ठिकाणी जर भागाकार केला तर हा भागाकार करत बसू नको सोन्या. इथे 999 आणि भागिले 2 करत बसणार. मग नंतर पॉईंट मध्ये उत्तर काढण्यापेक्षा यात जर मी 1 मिळवले तर होतात 1000 आणि 1000चे निम्मे केले तर होतात किती, 500. पण 1000 आहेत का, नाहीये. मग 499.5 हे माझं उत्तर असणार. कॉमन सेन्स वापरायचा असतो. पुढचा प्रश्न बघा, लय मोठा प्रश्न दिसत असतो, पण 1000 वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रिझनिंगचा असेल प्रश्न तर शेवटचं वाक्य वाचायचं असतं. शेवटचं वाक्य मला कुठे दिसतं, इथे दिसतंय. 3000 काय असेल ते अंक असेल बघ ना, इथे 3, 8, 9, 1, 6 आणि 7. इथे आहे 3, 3, 8, 9, 1, 6 आणि 7. यासाठी काय संकेत वापरला गेलेला आहे. आता प्रश्न वाचायला सुरुवात कर. खालील प्रमाणे अपवादांसोबत खाली दर्शवल्याप्रमाणे 0 ते 9 अंकांना संकेतबद्ध केलेला आहे. म्हणजे हे जे संकेत आहेत ना, या ठिकाणी आपल्याला वापरायचे. आतापर्यंत एवढं मला कळालं. पण अपवाद आहे, अपवाद पहिला काय म्हणतोय आपल्याला, की जर संख्या गैरशून्य विषम संख्या असेल, बघ ना या ठिकाणी पहिली संख्या जी आहे ना, गैरशून्य विषम संख्या ने सुरुवात होत असेल, ही गैरशून्य आहे का, यस, इथं 0 दिसतंय का आपल्याला, नाही दिसत आहे, आणि ही विषम संख्या आहे. आणि समाप्ती होत असेल म्हणजे या ठिकाणी गैरशून्य आहे, काही शून्य नाहीच ना इथे, आणि विषम संख्या आहे. याचा अर्थ काय, पहिला अपवाद बसतोय. पहिला अपवाद असा सांगतोय की जर पहिली संख्या आणि शेवटची संख्या जर 0 नसेल आणि विषम संख्या असेल तर याचे जे संकेत वापरायचे ते या ठिकाणी दिलेले आहेत. संकेत म्हणजेच काय, तर एच न घेता डायरेक्टली वाय घ्यायचं, आणि या ठिकाणी एस न घेता डायरेक्टली हॅश वापरायचं. हॅश इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल. आता बघा, आता दुसरा अपवाद दिलाय, जर संख्या सम 0 सह, दुसरा अपवाद बसतच नाही. या ठिकाणी सम आहे का, या ठिकाणी सम आहे का, अजिबात नाही. म्हणून दुसरा अपवाद वाचायची सुद्धा गरज नाही. आणि अशाच प्रकारचे प्रश्न असतात, फक्त आकडे बदललेले असतात आणि फक्त या ठिकाणी जे चिन्ह दिसतात ना, हे बदललेले असतात. आता तुम्हाला शोधायचे 3 कुठं दिसतोय रे, या ठिकाणी 3 दिसतोय बघ. 3 साठी वाय वापरला गेलेला आहे का, कुठे दिसतोय, या ठिकाणी वाय वापरलाय का, नाही. पहिला या ठिकाणी वाय वापरला गेला नाही, कारण आता वाय साठी एच नसून 3 साठी एच नसून वाय आहे, कारण पहिली संख्या 0 नाहीये आणि या व्यतिरिक्त अजून ती विषम संख्या आहे. इथे सुद्धा 0 नाहीये, ही विषम संख्या आहे, म्हणून पहिला अपवाद या ठिकाणी बसते. म्हणून मी काय केलं, पहिल्यासाठी संकेत वापरला वाय, आणि शेवटचं हे जे अंक आहे त्यासाठी वापरला हॅश. तशाच प्रकारे शेवटचा अंक बघा, या ठिकाणी दिसतोय मला 7. इथे तर मला काय मिळाला, वाय मिळाला. आणि शेवटचा बघा डायरेक्टली, शेवटचा काय दिसतोय मला, 7 साठी ए दिसतोय. म्हणजेच काय, शेवटी ए येणार. मध्यभागी काय येणार मला घेणं नाहीये सध्या. सुरुवातीला वाय येणार आणि शेवटी ए येणार. इथे दिसतोय का, सुरुवातीला वाय शेवटी हॅश दिसतोय, म्हणजे हे नसणार पर्याय. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. किती मोठा प्रश्न असू द्या, फक्त वेगळ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करा. हे सगळे गुणाने करायचे नसतात. एक बस ए स्थानकापासून बी स्थानकाकडे जाते.
बरोबर आहे. आणि एकूण अंतर ती 6 तासांमध्ये पूर्ण करते. तिने 48 तास म्हणजे 48 किलोमीटर पर आवर या वेगाने पहिले अर्धे अंतर कापले. बघ, ए आणि बी या ठिकाणापासून तू निघालाय सोन्या आणि तू बसलेला आहे बसमध्ये. बसमध्ये बसलेला आहेस, या ठिकाणी खिडकी आहे, खिडकीच्या जवळ बसलेला आहेस तू आणि पळती झाडे बघतोय. तुला जायचंय मामाच्या गावी. मामाच्या गावी जात असताना सुरुवातीला अर्ध अंतर कापलेलं आहे तू. किती? 48 किलोमीटर पर आवर या वेगाने. आणि पुढचं अंतर कापलेलं आहे तू 60 किलोमीटर पर आवर या वेगाने. आणि एकूण तुला वेळ लागलेला आहे, वेळ 6 तास. हे अजिबात गरजेचं नाही. फक्त एवढंच नीट समजून घे सोन्या. तुला असा प्रश्न विचारला, बसद्वारे कापलेले एकूण अंतर काढायचे आपल्याला, एवढी जर माहिती दिलेली असेल, त्यातले हे 6 तास तर गरजेचेच नसतात. डायरेक्टली जर तू या दोन्हींची बेरीज केली, किती येते रे बेरीज? 60 अधिक 48 108 येत असते. 108 मध्ये 2 अंक महत्वाचे, 1 आणि 8 यांची जर तू बेरीज केली किंवा या सर्व अंकांची जर तू बेरीज केली तर शेवटी किती येणार आहे? 9 हे आपला या अंकांची बेरीज मिळाली. ज्या अंकांची बेरीज 9 येते त्या अंकाने कोणत्याही अंकीला भागलं असता उत्तर सुद्धा 9च येणार आहे. उत्तर सुद्धा 9च येणार आहे. म्हणजेच काय झालं, या अंकाने आपल्याला पर्यायात शोधायची अशी संख्या की जिला 9ने म्हणजे या अंकीने भाग जाणार आहे ती फक्त पर्यायातून शोधायची. 108 ला पूर्ण भाग जाणारी संख्या ही असू शकते का? अजिबात नाही. ही असू शकते का? अजिबात नाही. ही असू शकते का? अजिबात नाही. ही असू शकते, हीच आहे. त्याचं कारण काय? या अंकांची बेरीज 9 येते आणि या अंकांची सुद्धा बेरीज किती येते? 9 येते. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9. म्हणजेच काय झालं, पूर्ण भाग जाणार आहे. याचाच अर्थ असा झाला की हे संपूर्ण अंतर किती आहे? 324 आहे. आणि या व्यतिरिक्त अजून 6 तासात त्याला हे अंतर कापलेले, यापैकी अर्ध त्याने 48 किलोमीटर पर आवर या वेगाने कापलेले आणि उर्वरित 60 किलोमीटर पर आवर या वेगाने कापलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, या दोघांची केवळ मी बेरीज केली. तुला जर पडताळायचं असेल तर गुणिले 3 कर. गुणिले 3 केल्यानंतर किती येतात? 324 येतात. 324 गुणिले 3 केलेले 6 तास म्हणजे हे आणि हे दोन्ही मिळून मी याला अर्ध धरलेलं. याचा अर्थ 6 तासात 324 कापते ती. कॉमन सेन्स आहे. गणित तुला कळालंय की नाही मला माहित नाहीये, पण इथं स्पीडमध्ये समजून सांगावं लागत असतं. आगामी काळात ज्या वेळेस मी टॉपिक वाईज घेईल ना, त्यावेळेस हे असले गणित सलग मी 4 ते 5 घेतले तर तुला लगेच लक्षात येईल. कारण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचे असतात. एका व्हिडिओमध्ये अख्खे 25 प्रश्न संपवायचे म्हणले ती विथ एक्सप्लेनेशन आणि शॉर्ट ट्रिकने थोडंसं अवघड असतं सोन्या. मी प्रयत्न करतोय आणि जेवढे जमतील तेवढे प्रश्न घेतोय, होईल तेवढे जास्तीत जास्त प्रश्न घेतोय. फक्त तुझ्या प्रतिसादाची आवश्यकता. हे प्रश्न जर कळाला नसेल आगामी काळात, मला माहितीये की 90% विद्यार्थ्यांना कळाला नसेल, मी आगामी काळात समजून सांगणार आहे. अजिबात लोड घेऊ नको. एखादी चुकी झाली की लगेच खाली कमेंट येते तुझी की सर तुझा हा प्रश्न चुकला होता, मास्तर तुझा हा प्रश्न चुकला होता. अरे व्हिडिओ आवडत असेल तर तशा प्रकारे कमेंट कर ना. 10 वर्षांपूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते, जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर 4:7 आहे. वर्तमान वयाचे गुणोत्तर किती आहे रे सोन्या? 4:7 आहे. ठीक आहे. तर त्यांच्या वर्तमान वयांमधील फरक आपल्याला विचारला. मुळात हे युनिट आहे आणि या युनिट मधील फरक कितीचा आहे? 3चा आहे. जर आपल्याला युनिट मधील फरक 3 दिलेला असेल तर त्यांच्या वर्तमान वयामधील फरक काढण्यासाठी त्या फरकाला 3ने पूर्ण भाग जाईल. याला 3ने भाग जातोय का? अजिबात नाही. याला जातोय का? अजिबात नाही. याला जातोय का? अजिबात नाही. याला जातोय सोन्या. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वक्ताशनी म्हटलं तर वक्ताशनी, पण तुला एक्सप्लेन करणार आहे. लोड घेऊ नकोस. काय म्हटलं गेलेलं, 10 वर्षांपूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते. केव्हा? तर 10 वर्षांपूर्वी. ठीक आहे. इथे सुद्धा 10 वर्ष. ठीक आहे. कारण हीच वाढली का 10 वर्षात? ही सुद्धा वाढली ना सोन्या. दोघं जण एक सोबत वाढलेले. हिला सुद्धा 10 वर्ष लागली, हिला सुद्धा 10 वर्ष लागली इथपर्यंत पोहोचायला. पण त्यापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं? 1:2 होतं. बघ इथं दिसते अर्धे होते. म्हणजे कुणाचं अगोदर कुणाचं नंतर ते आपल्याला विचारलंच नाहीये. तर नंतरचं वाक्य त्यांच्या वर्तमान वयातील फरक विचारलाय ना, तर लोड घेऊ नको. इथं सुषमा आहे का? इथं अजून कोण आहे? ती दुसरी रेशमा आहे का? बाप्पू आहे का? सोन्या आहे का? टिला आहे? अजिबात गरजेचं नाही. आपल्याला महत्वाचं काय, या दोघांमधील फरक आत्ता वर्तमानामध्ये त्यांच्या युनिट मधील फरक 3चा आहे. हा आपल्याला इथे 3चा फरक करायचा असेल, इथे तो 1चा फरक आहे. मग गुणिले जर मी 3 केले तर इथे 3चा फरक आहे. दोघांमधील फरक 3चा करण्यासाठी इथे सुद्धा मला 3ने गुणावं लागेल, इथे सुद्धा मला 3ने गुणावं लागेल. एकदा मी पेनचा कलर बदलतो, कारण पिवळं इथं झाले, इथे सुद्धा पिवळं झालेलं. थोडंसं जर मी पेनचा कलर बदलून तुला शिकवायचा प्रयत्न केला तर हमखास तुला लक्षात येईल नेमकं मी काय म्हणतोय. ठीक आहे. इथे 3, इथे सुद्धा 3ने गुणावं लागेल. इथे उत्तर किती येणार? मग 3 येणार. या ठिकाणी उत्तर येणार 6. याचाच अर्थ काय आहे की 10 वर्षांपूर्वी
त्यांच्या वयातील गुणोत्तर 3:6 होतं. 10 वर्षानंतर 4:7 झालं. म्हणजे वाढलं किती आहे सोन्या? 3 वरून 4 झालेत, 6 वरून 7 झालेले. इथपर्यंत तुझ्या लक्षात आलं असेल ना? 1 युनिट म्हणजे 10 वर्षात वाढले गेलेले आहेत. याचाच अर्थ 1 युनिट म्हणजे किती असणार आहेत? 10 असणार आहेत वर्ष. बरोबर आहे, म्हणजेच हे असणार आहे. कारण इथे 3 आणि 6 हे त्यांच्या वयातील गुणोत्तर होतं 10 वर्षांपूर्वी. 10 वर्षानंतर 4:7 झालेले. 3 ने 1 वाढलं, 6 ने 7 वाढलं. म्हणजेच काय झाले? 10 वर्षांमध्ये 1 युनिट वाढलेला आहे. म्हणजेच 1 युनिट म्हणजे 10 वर्ष असतं. याचाच अर्थ काय? तर 4 गुणिले जर मी 10 केले तर मला आजचं वय मिळेल या महिलेचं. या ठिकाणी मी गुणिले जर 10 केले तर आजचं वय मिळेल या महिलेचं. आणि दोघांमधील फरक 30चा लगेच मला मिळालं, पर्याय क्रमांक 4. आणि तुला जर 10 वर्षांपूर्वीचं विचारलं असेल तर इथे तुला गुणिले 10 करावं लागतील. इथे 30 मिळालं, इथे सुद्धा गुणिले 10 करावं लागतील. म्हणजेच किती? 60 येणार. म्हणजेच 10 वर्षांपूर्वी त्यांचं वय होतं 30 आणि 60. 10 वर्षानंतर झालं 40 आणि 70. आणि आज वयातील फरक आहे 30चा. ठीक आहे. आणि मग तशाने सुरुवातीला जे सांगितलं होतं मी तशाच प्रकारे सोडवायचं असतं. दोघांमधील फरक 3चा आहे ना, तर 3ने ज्या संख्येला भाग जातोय, कारण युनिटने पूर्ण भाग जातच असतो, तशा प्रकारे रेशो निघत असतो. रेशो तशा प्रकारे येतच नाही, पॉइंट मध्ये नसतोच. सोन्या, राजीवने ऑनलाईन स्टोअर मधून घड्याळ खरेदी केली आणि संजीवला 5% नफ्याने विकले. संजीवने परत ते मनीषला 4% नफ्याने विकले. मनीषने 5,460 रुपये प्रदान केले. राजीवने ऑनलाईन स्टोअर मधून घड्याळ खरेदी केली, ती मूळ किंमत आपल्याला विचारली गेलेली. म्हणजेच काय? या ठिकाणी खरेदी केलेले राजीवने एक घड्याळ, आणि खरेदी केलेली किती रुपयाला हे माहिती आहे का? आपल्याला अजिबात नाही. पण 5% नफ्याने तरी ती घड्याळ विकली. म्हणजे अशा वेळेस तू सूत्राचा वापर करत असताना 105/100 करत असतो. म्हणजे ते तशाच प्रकारे ना, सक्सेसिव्ह मेथड काढण्यापेक्षा आपण तर सक्सेसिव्ह मेथडने सोडवणार आहोत. परंतु तू कशा प्रकारे सोडत असतो सोन्या? ज्याप्रमाणे तू SI आणि हे CI म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट काढत असताना, कंपाऊंड इंटरेस्ट काढत असताना तुला अशा प्रकारे पुढे पुढे जावं लागत असतं. म्हणजे सक्सेस होत आहे 5% नफ्याने. पुन्हा एकदा मी समजायचा प्रयत्न करतो, तुला लोड घेऊ नकोस. 104 या ठिकाणी 100 करतो, मग नंतर तू आता ही गणितीय क्रिया करत असतो. तुला इथे 5,460 शेवटी मिळालेले आहेत. मग तुला खरेदी किंमत काढायची त्या घड्याळाची. तुला अगोदर 5% नफा त्यामध्ये मिळवला, त्यानंतर अजून 4% नफा त्यामध्ये मिळवला, आणि शेवटी आलेले किती? 5,460 पर्यंत. हे कसे? चक्रवाढ व्याजदराने. बरं का? चक्रवाढ व्याजदर म्हणजेच काय? नफ्यावर नफा असतो. नफ्यावर नफा, नफ्यावर नफा म्हणजेच काय झालं? तर 2दा झालेलेत ना. अगोदर 5ने वाढले आणि नंतर पुन्हा 4% वाढलेले. याचा अर्थ काय? याचं सक्सेसिव्ह करावं लागेल. सक्सेस म्हणजे आज जो होता ना तू, त्यापेक्षा अजून पुढचं चांगल्या प्रकारे झालेला, त्याच्यापेक्षा अजून चांगला झालेला, त्याच्यापेक्षा अजून चांगला झाला. आज जो होता त्याच्यात कमी होऊन चांगला झालेला आहे का? अजिबात नाही. आज जो होता तसाच, त्यापेक्षा अजून चांगला, त्यापेक्षा अजून चांगला. त्याला सक्सेसिव्ह मेथड असं म्हटलं जात असून सक्सेसिव्ह मेथड काय म्हणत असते? जर तुला 2 वर्षांचं काढायचं असेल ना, 3 वर्षांचं काढायचं, अरे किती वर्षांचं काढू दे, सक्सेसिव्ह मेथड तुला पुढे शिकवणार आहे. तसं कमेंट कर. इथे या दोघांची बेरीज कर. किती होते? 9. पॉइंट द्यायचा आणि 5 गुणिले 4 करायचे. 5 चौक 20. एवढे टक्के वाढलेले, एकूण एवढे टक्के वाढलेले आहेत. जर सरळ सरळ वाढले असते ना तर ते 9 असते, पण सक्सेसिव्ह मेथड मध्ये किती वाढलेले? 9.20% वाढलेले. याला जर मी 10% केले तर काय फरक पडते? जवळपास पोहोचू आपण. 10% जर मी केले तर, बरोबर आहे ना? याचा अर्थ काय? तर ही अमाऊंट जी आहे ना, खरेदी किमतीच्या 10% जास्त आहे. ही अमाऊंट खरेदी किमतीच्या 10% जास्त आहे. घड्याळ जेवढ्या रुपयाला 100 रुपयाची घड्याळ आहे ना, तर 100 रुपयाचे हे किती आहेत? 110 आहेत. कळतंय का तुला? 100% चे 110 झाले. समजा अंदाज 10% धरूया आपण, जवळपास पोहोचूया. तुला उत्तरापर्यंत आणतो मी. 10% वाढ झालेली असं समज. खऱ्या अर्थाने बघितलं 9.20% झालेली, पण यालाच आपण राऊंड फिगर पकडूया 10%. ठीक आहे. आणि ते कसं? तर 5 आणि 4 दोघांची बेरीज केली, त्यानंतर दोघांचा गुणाकार केला. अशा प्रकारे वाढ झालेली ती. तू कशा प्रकारे सोडवतो आपल्याला घेणं नाहीये सोन्या, पण अशा प्रकारे सोडवायला पाहिजे. 10% वाढ झालेली या संख्येवर जर मी 10% वाढ करायची म्हणली तर 4,500 तिथल्या तिथंच करायचं असतं. हे लिहून घ्यायचं नसतं, पण तुला समजून सांगावं लागते सोन्या. हे जर मी 0 कट केला तर मला 10% मिळतात. यात मिळवलं 450. बघ ना, अंदाजित 10,000, 5,000च्या जवळपास येते. 5,000 आहे का इथं? आपल्याला 5,000पेक्षा जास्त पाहिजे. पर्याय क्रमांक 1 कट झाला. दुसरा पर्याय म्हणतोय 4,725. याच्यामध्ये मला 10% मिळवायचे असतील तर इथे मला पॉईंट द्यावा लागेल. मग येणार किती? 472.
472 म्हणजे 500 आणि 4700 या दोघांना जर मी मिळवलं तर 5200च्या जवळपास येते. किती? 5200च्या जवळपास येते. मला तर पाहिजे 5460. 5200च्या जवळपास येते म्हणून पर्याय क्रमांक 3 कट झाला. आता पुढचा विषय राहिला या ठिकाणी 5000चा. 5000 यामध्ये मला 10% मिळवायचे, त्यावेळेस मी 1 पॉईंट ठेवणार म्हणजे येणार किती? 500. म्हणजेच किती येतात? 5500. आता तू सांग सोन्या, 5500 हे जवळ आहेत की नाही? 5460च्या. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. बाकी या ठिकाणी अजून तू खेळत बसला ना तर तुझ्या उदाहरणासाठी सांगतो बघ, 5384. तिथं बघता क्षणीच करायचं असतं, पण तुला एक्सप्लेन करण्यासाठी हे सगळं लिहून द्यावं लागत असतं. 5338. 5338 बरोबर आहे. समजायला 550 धर आणि याला 5300 धर. ठीक आहे, 550 आणि 5300 झाले तर 5800 आणि 5900 पर्यंत जाते. ते तिथं आहे का? दिसतंय का? आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुन्हा एक्सप्लेन करतो मी. बघ विषय काय झालेला आहे. राजीवने ऑनलाईन स्टोअर मधून घड्याळ खरेदी केली. कितीला खरेदी केली आपल्याला माहित नाहीये, पण ती घड्याळ जी आहे ना, खरेदी केल्यानंतर त्याला संजीवला विकलं 5% नफ्याने. 5% नफ्याने म्हणजे 105 ला विकली त्याने. 100 ला घेतली आणि 105 ला विकली. 105 वरून अजून 4% नफ्याने, म्हणजेच 109 नाही बरं का, 105 वर पुन्हा अजून 4% नफा मिळवलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या चक्रवाढ व्याज जरा सारखंच झालं की नाही? ते नफ्यावर नफा, नफ्यावर नफा अशा प्रकारे असतं ते. व्याजावर व्याज, व्याजावर व्याज. अशा वेळेस काय करायचं असतं? सक्सेसिव्ह मेथड. मग एकूण वाढ किती टक्के झालेली हे काढण्यासाठी 5% सुरुवातीला आणि नंतर दुसऱ्या वेळेस 4%. या दोघांची जर मी बेरीज केली तर होते किती? 9 होते. पॉईंट द्यायचं आणि या दोघांचं गुणाकार करायचा. 5 चोक 20 मला मिळाले ना सोन्या. एकूण वाढ किती झालेली? ऍक्युरेट एवढी झाली, 9.20% झाली. आता 9.20% मला मिळवायचे आहेत. म्हणजेच काय झालं? एकूण जेवढी खरेदी किंमत आहे ना, खरेदी जेवढी झालेली आहे घड्याळाची, त्यामध्ये जर मी 9.20% याचेच 9.20% यामध्ये मिळवले तर उत्तर यायला पाहिजे 5460. मग मी याला लमसम 10% धरले. किती? 10% धरले. आणि तशाच प्रकारे सोडवायचं असतं, लोड नसतं घ्यायचा. 10% धरल्यानंतर तिथल्या तिथं मला लगेच कळालं मोठमोठे गणित असतात सॉरी, हे ठुसकं गणित आहे, लय मोठमोठे गणित असतात आणि ते सुद्धा अशाच प्रकारे सोडवायचे असतात. पुढे जाऊया बघा. पुढचा प्रश्न. जॉन चे वय हे मार्टिन पेक्षा 4 पट आहे. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज. बघ ना, जॉन मार्टिन पेक्षा, अगोदर मार्टिन लिहूया, पेक्षा म्हटले ना मार्टिन, आणि या ठिकाणी जॉनचे वय मार्टिन पेक्षा 4 पट जास्त आहे. म्हणजे याचं 4 असेल तर याचं 1 असेल. युनिटमध्ये बरं का, रेशिओमध्ये. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 50 होती. 5 वर्षांपूर्वी, 5 वर्ष पूर्वी, इथे सुद्धा ह्यो सुद्धा 5 वर्षापूर्वीच झालेला आहे ना, हा तेवढाच राहणार आहे. ह्यो सुद्धा 5 वर्षापूर्वीच होणार आहे. पूर्वी जे काय आहे त्यांचं वय, या वयांची बेरीज येणार 50 वर्षे होणार बरं का, 50 वर्षे होणार. तू सांग सोन्या, 5 वर्षानंतर याचे 5 मिळवावं लागतील आणि याचे 5 मिळवावं लागतील, म्हणजे होणार किती? 60. यांची बेरीज किती येणार? 60 येणार. 60 वर्ष येणार की नाही? आणि ज्यावेळेस मला 4 दिलेला असेल, या दोघांची जर मी बेरीज केली, छेदस्थानी जर मी 5 ठेवले तर मला 1 युनिट मिळते. तर बघ ना, भाग देऊन 5 1 5 या ठिकाणी 12 ने भाग जातोय. 12 म्हणजेच किती? या ठिकाणी दिसतंय 1 म्हणजे 12 वर्ष. 1 युनिट म्हणजे काय? 12 वर्ष. आणि 12 चोक 12 2 24 12 30 36 12 चोक 48 वर्ष. ठीक आहे. म्हणजे आज या दोघांची बेरीज येते 60 वर्ष. आज मार्टिनचं वय 12 वर्ष आहे, जॉनचं वय 48 वर्ष आहे. 5 वर्षांपूर्वी मार्टिनचं वय जर तुला विचारलं तर -5 तू केले तर इथे 7 वर्ष, म्हणजे या ठिकाणी 7 वर्ष. आणि इथे सुद्धा तुला मायनस करावे लागतील किती? 5 वर्ष, म्हणजेच होणार किती? 43 वर्ष. आणि 7 अधिक 43 केले तर 50 वर्ष होत आहेत. कळते का तुला सोन्या? तुझंच गणित तुझ्या पद्धतीने तुला सोडून दाखवलेलं आहे. आणि वेगळी अजून एक पद्धत आहे, ठीक आहे, तिथं ही पेन वगैरे उचलायचीच गरज नाहीये, डायरेक्ट तुला कळेल. तू थोडासा वेगळा विचार कर सोन्या, तू सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचशील. पेन न उचलता उत्तरापर्यंत पोहोचशील. ठीक आहे, आपण सगळं काही घेणार आहोत तुझ्यापर्यंत, सगळं काही पोहोचवणार आहोत. विषय काय होईल माहिती का? वेगवेगळ्या पद्धतीने एकच गणित सोडून दाखवायचा मी प्रयत्न केला ना, तू कन्फ्युज होशील की मी नेमकं कोणत्या पद्धतीने सोडू. अगोदर ही पद्धत नीट बेसिक मध्ये समजून घे. ही पद्धत एकदा तुला नीट कळाली
की तुला मग डिजिटल सम जे असतात की ना त्या पद्धतीने हे गणित आणि 90% गणित डिजिटल सम निवडवायचे असतात. पर्याय दिलेले असतात. अशी कोणतीही परीक्षा असू द्या, स्पर्धा परीक्षा 4 पर्याय दिलेलेच असतात की नाही, तुला फक्त ओळखाओळखीचा खेळ असतो. तिथे नुसते कच्चे काम भरत असतो. नुसते तू कच्चे काम असे पांढरे कागद तुला दिले जातात. ऑनलाईन जर असेल तर तू भरतच असतो. त्या ठिकाणी तू सोडवत असताना गणित लांबून तो बघणारा सुद्धा विचार करतो की काय नेमकं करते, कागदावर चित्र काढते का कच्चे कामं करते, आणि घामोघाम झालेला असतो. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा ना, जर याला अशा प्रकारे म्हटलं, बरोबर आहे, तर याला नेमकं काय म्हटलं जाईल? तर तुला काय करायचं नाहीये, या दोघांना कम्पेअर करायचं. क्यू आणि एन कशा प्रकारे एकमेकांशी संबंधित आहे त्यासाठी अक्षरमाला दिसते. क्यू कुठं दिसते तुला? इथे दिसते सर. आणि पुढे एन कुठं दिसते? या ठिकाणी दिसते. अक्षरमाला तर अशी सुरू होत असते A to Z, पण क्यू च्या मागे एन आहे 2 अक्षर वगळून. क्यूच्या मागे एन आहे 2 अक्षर वगळून. तशाच प्रकारे यू आणि एक्स यांच्यामधील फरक नीट समजून घे. यू आणि एक्स, आता यांना अभ्यासू आपण. यू तर या ठिकाणी दिसते आणि एक्स पुढं आहे सर, पुढं म्हणजे 2 अक्षर वगळून एक्स आलेला आहे. पूर्वी आपण मागून पुढे गेलो, सॉरी पुढून मागे गेलो, आता मागून पुढे जात आहोत. पुन्हा आता तशाच प्रकारे ई आणि बी चा फरक आहे का बघा बरं. फरक म्हणजे एकमेकांमध्ये संबंध बघ, या ठिकाणी दिसतोय इथून 2 अक्षर वगळलेली आहेत. याचा अर्थ काय की पुढून मागे आलेलो आहे. अगोदर आपण काय केलं, पुढून मागे गेलो, पुन्हा मागून पुढे आलो, पुन्हा पुढून मागे गेलो. कमीत कमी 3 अक्षरांचा संबंध तरी आपल्याला अशा प्रकारे कळालेला आहे. पुढचं जायची गरज नाहीये. अगोदर बघ ए काय केलेलं आहे, मागून पुढे गेलेलं आहे. काय केलेलं आहे, मागून पुढे गेलेलं आहे. का पुढून मागे गेलेला आहे? सुरुवातीला बघ ना, क्यू आणि एक्स पुढून मागे गेलेला, याचा अर्थ पुढून मागे जावं लागेल त्या 2 अक्षर वगळून. मला एक्स येईल सुरुवातीला, इथे एक्स, इथे एक्स, हे कट, हे कट. आता पुन्हा क्यू दिसते, पुन्हा पी दिसते, या ठिकाणी सुद्धा क्यू दिसते, या ठिकाणी सुद्धा पी दिसते. आणि मग नंतर मला 4थ्या अक्षरापर्यंत पोहोचायचं असेल, तर या सगळ्या क्रियेमध्ये एकमेकांचा संबंध कसा आहे, तर अगोदर काय होणार आहे, पुढून मागे जाणार आहे, पुढून मागे, मग मागून पुढे, मग पुन्हा पुढून मागे आणि मागून पुढे. पुढून मागे गेलो तर एक्स आलं, आता मागून पुढे आलो तर क्यू येणार, पुढून मागे गेल्यानंतर पी आलं, आणि मागून पुढे आल्यानंतर जे काय येणार ते बघूया आपण. मागून पुढे म्हणजे 4थ्या क्रमांकाचं डब्ल्यू जे ना, त्याला मागून पुढे जायचंय, म्हणजेच इथून झेड ला यायचंय. याचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी झेड आपल्याला मिळालं, हे मिळालं, हे झेड. ठीक आहे, पुढे जाऊया. वेळ नाहीये सोन्या, अनेक प्रश्न आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपण जर कंप्लीट केले अशाच प्रकारे, तर तुझ्यापर्यंत लय मोठ्या प्रमाणात मी प्रश्न आणि त्यांचा गाभा पोहोचवेल. आणि शॉर्ट मेथड समजवण्यासाठी खरंच सांगतो तुला मी, टॉपिक वाईज आगामी काळात आपल्या तलाठी भरती या युट्यूब चॅनलवर जाणार आहे. टॉपिक वाईज जाणार आहे. ते मेंटॉ जिंदगीची जी सिरीज चालू केली त्याला महाराष्ट्र अकॅडमीवर, तिथे टॉपिक वाईज गेलो नाही, पण इथं जाणार आहे. तिथेही आगामी काळात जाणार आहे. एखादी परीक्षा तुमची जवळ आली, तशा प्रकारे तुमचा प्रतिसाद असेल तर मी दिवसभरातून 3-3, 4-4 लेक्चर घेईल सोन्या तुझ्यासाठी. पण तुझा तसा प्रतिसाद असणं गरजेचं. तुला जर व्हिडिओ आवडत असेल ना, तर लाईक ठोकून दे. आणि जर तुला तशा प्रकारे तुझही प्रतिक्रिया खाली दे. बाकी अजून बघा, जर एका शहराची लोकसंख्या दर साल 15% वाढते, जर त्यांची लोकसंख्या 1995 मध्ये 8,000 होती, तर ती 1997 मध्ये किती असणार आहे बघ ना. इथे 1995, इथे दिसते 1997, म्हणजे 2 वर्षांमध्ये वाढ झालेली. किती टक्क्याने? सुरुवातीला 15%, म्हणजे 8,000 अधिक 15%, आणि पुन्हा जेवढी संख्या वाढलेली ना 15%, त्याच्यामध्ये अजून अधिक 15%, एकूणात बरं का, वाढलेल्यामध्ये 15%. हे सुद्धा चक्रवाढ व्याजदरासारखंच आहे किंवा सक्सेसिव्ह मेथड सारखंच आहे. सहसा 2च वर्षांचं विचारलं जात असतं, तर सक्सेसिव्ह आपण काढूया ना, 15 आणि 15, 2 वेळा 15 ने वाढलेले, याचा अर्थ 15चं सक्सेसिव्ह काढूया आपण. सुरुवातीला या दोघांची बेरीज करायची, किती होते? 30 होते. पॉईंट द्यायचा, या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे 15चा वर्ग 225 होतो. वर्ग काढण्याची मी तुम्हाला प्रक्रिया यापूर्वी सुद्धा सांगितलेली, पुन्हा एकदा समजून सांगतो बघ. 15चा मला जर वर्ग काढायचा असेल, याचा अर्थ 15 गुणिले 15 करायचे असतील, कारण आपल्याला पॉईंट नंतर सक्सेसिव्ह काढत असताना दोघांचा गुणाकार करायचा असतो. इथे 16 असू दे, 17 असू दे, त्याचा गुणाकार करावा लागेल ना. तशा प्रकारे आता इथं 15 गुणिले 15 करायचे, याचा अर्थ 15चा वर्ग करायचा. तर त्यावेळेस मी सुरुवातीला काय करणार, 5चा वर्ग करणार. 5 शेवटी असेल तरच लागू होते का, असं नाहीये. शेवटी कोणता अंक असू दे, पहिला कोणता अंक असू दे, लोड घेऊ नकोस. 5चा वर्ग करायचा. 2 अंकी संख्येचा बरं का, वर्ग अशा प्रकारे करायचा असतो. 3 अंकी, 4 अंकी संख्येचा वर्ग कशा प्रकारे करायचा, ते तर लई ठुसकेस आहे. इथं लय लोड, म्हणजे लय डीप मध्ये होऊन जाईल ते. 5चा वर्ग केला तर 25, या ठिकाणी होतो 0,1.
म्हणजे 2 अंक मेंटेन करायचे असतात. 1चा वर्ग 1च होतो ना, 0 1. या ठिकाणी मी पुन्हा एकदा मान करतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता 5 गुणिले 1 करायचे आणि याचे दुप्पट करायचे. म्हणजे ज्या संख्या दिल्या त्यांना एकमेकांसोबत गुणायचं आणि त्याची दुप्पट करायची. 5 1 5 आणि 5 ची दुप्पट किती होते? 10 होत असते. या ठिकाणी डायरेक्टली बेरीज कर. इथे एक अंक सोडायचा. जी काय 3 अंकी 4 अंकी 5 अंकी संख्या असेल ती डायरेक्टली या ठिकाणी खाली द्यायची, अधिक करायची आणि मग नंतर बेरीज कर यांची. 5 जसाच्या तसा येणार, इथे 2 येणार, इथे 2 येणार, म्हणजे 225. तुम्हाला 15चा वर्ग मिळाला. बघताशनी म्हटलं तर बघताशनी अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. ठीक आहे, किंवा पाठांतर करा. आता पर्याय नाही, हे जर कळालं नसेल एवढं ठुसकं तर पाठांतर कर सर. त्या व्यतिरिक्त अजून काय पर्याय नाहीये. मग अजून 25 हे जे आहेत ना 2 अंक हे या ठिकाणी मेंटेन करून लिहिले आणि हा जो आहे ना यामध्ये मिस बेरीज करायची म्हणजे होतात किती? 32.25%. जर 2 वर्षांमध्ये म्हणा, जर चक्रवाढ व्याज जर 15% असेल तर 32.25% एकूण वाढ झालेली. जर 3 वर्षात असेल ते पुढे येईल सोन्या. मी यापूर्वी मेंटो जिंदगीच्या ज्या सिरीज आपली महाराष्ट्र अकॅडमीवरची त्याच्यावर घेतलेले 3 4 5 वर्षांचं घेतलेले आणि चक्रवाढ व्याज दरासाठी वेगळं इथं टॉपिक वाईज नाही घेणार आहे. लोड घेऊ नकोस. आगामी काळात म्हणजे आता पुढच्या आठवड्यामध्ये टॉपिक वाईज घेणार आहे. आणि पहिला टॉपिक तू म्हणशील तो कमेंटमध्ये खाली लिह, तोच टॉपिक घेणार मी तलाठीसाठी खास करून. ठीक आहे. बाकी इथे बघा 32.25% वाढ करायची. कशावर? 8,000 या अमाऊंटवर. तू सांग सोन्या, 1 शून्य मी कट केला तर 10% मला मिळतात की नाही? 10% गुणिले जर मी 3 केलं तर 30% मला मिळतात. म्हणजेच 8 दुने 16 8 त्रिक 24 जर मी केले तर मला 8,000चे 2400 हे 30% मला मिळाले. 30% बरोबर जर 2400 होत आहेत. 30% म्हणजे किती? 2400 होत आहेत. अजून एक मी जर शून्य कट केला तर मला 1% मिळतोय 8,000चा. 2% काढ, लोड घेऊ नकोस. किती? 2% काढ. 8 दुने 16 केले, कारण 1% मिळतो 80, तर 8 दुने 16 केले तर होतात किती? 160. 160. जर तू 32% या संख्येचा काढायचा प्रयत्न केला तर तुला किती मिळत आहेत? 2560 मिळत आहेत. 2560 तुला मिळायचे 8,000मध्ये. तर तू सांग सोन्या, 2,000 वरचे जर तू 8,000मध्ये मिळवले तर 10,000 होतात आणि 500 मिळवले तर 10,500 होतात आणि वरचे 60 मिळवले 10,560 होतात. पर्यायातून शोधून घे ना, तुला 10,560 कुठे मिळतात? इथंच मिळतात. ऍक्युरेट नाही काढलेला आपण, पण या ठिकाणी 25 अजून पुढचं काढलं तर आपल्याला मिळेल. फक्त उत्तरापर्यंत पोहोच. तू कशा प्रकारे पोहोचलेला ते घेणं नाहीये त्यांना सोन्या. तुला त्या ठिकाणी विचारतात का की तुझे काय कच्चं काम केलंय किंवा काय कुठाने किंवा काय घाण केलेली तू कोऱ्या कागदावरती सगळी जमा करून त्या ठिकाणी आम्हाला दाखव कशा प्रकारे तू सोडवायचा प्रयत्न केला. त्यांना घेणंच नाही तुझ्या फक्त आन्सर कीचं घेणे. तू कशा प्रकारे या उत्तराचं या प्रश्नाचं उत्तर काढले तेवढंच घेणे. दुकानामध्ये 1 किलोग्राम टोमॅटोची किंमत 14 रुपये आहे. शीलाला 3 किलोग्राम टोमॅटो हवे आहेत. तिला यासाठी किती खर्च करावा लागेल? लय आजपर्यंतचा लय ठुसका प्रश्न बघितला आणि विशेष म्हणजे तलाठीला विचारला गेलेला. मला सोन्या दया येते जर तू हा प्रश्न चुकला असेल तर 1 किलोग्राम टोमॅटो 14 रुपयाला आहे. 3 किलोग्राम टोमॅटो किती रुपयाला होणार आहे? 14 दुने 28, 14 त्रिक 14 दुने 28, 14 त्रिक 42. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डायरेक्टली तुला गुणाकार करायचा. जर 1 किलो 14 रुपये तर 3 kg बरोबर प्रश्नचिन्ह कर तिरकस गुणाकार. काय सोन्या, कर बरं तिरकस गुणाकार. एखादा मास्तर तुला समजा याच्यासाठी तिरकस गुणाकार करायला लावत असेल ना तर त्याचा नाद करू नकोस सोन्या. त्याच्यापेक्षा लांब जा, सोशल डिस्टन्सिंग ठेव. त्याच्यापेक्षा एक व्यक्ती 5 मिनिटांमध्ये 600 मीटर पळतोय. किती? 5 मिनिटांमध्ये. लय एक्सप्लेन करावं लागतं तुला हे कळत नाही. इथं 600 मीटर. ठीक आहे. तू सांग सोन्या पुढे काय दिलेलं आहे? किलोमीटर प्रति तासांमध्ये त्याचा वेग किती? याचे दुप्पट कर. 10 मिनिटांमध्ये याचे सुद्धा दुप्पट करावं लागतील. जर तू याचे दुप्पट केले असतील 5 मिनिटांमध्ये 600 मीटर, 10 मिनिटांमध्ये 1200 मीटर. तुला काय विचारलेलं आहे? एका तासात किती मिनिटे असतात? 60 मिनिटे असतात. जर मी याला 6ने गुणलं तर मला मिळतात 60 मिनिटे. जर मी याला 6ने गुणलं असेल तर याला सुद्धा मला 6ने गुणावं लागेल ना सोन्या. आणि मी जर 1200ला 6ने गुणलं, हे 2 शून्यांचा विचारच करू नको किंवा लिहून टाक 2 शून्य आणि 62 72 लिहून टाक. याचा अर्थ तुला किती? तर 60 मिनिटांमध्ये 7200 मीटर एवढं काय करायचंय? रस्ता पार करतो तो. म्हणजे एका तासामध्ये तो 7.2 मीटर. सर
7.2 मीटर का बरं? 7200 मीटर म्हणजे अरे 1000 भागिले कर, कारण 1000 मीटर म्हणजे किती असतात? 1 किलोमीटर असतात. म्हणून 1000 भागिले केले तर हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, इथं पॉईंट येणार, हे शून्य कट केल्यानंतर 7.2 पर्याय क्रमांक 4 किलोमीटर प्रति तास पर आवर एवढा वेग आहे त्याचा. पुढचा प्रश्न बघ. जर ए 9 आणि हे गुणिले बरं का, हे टायपिंग मिस्टेक म्हणजे एक्स टाकलेला आहे तिथे, पण गुणिले 9 बरोबर या ठिकाणी एक संख्या आहे कुठली तरी, म्हणजे ही 3 अंकी संख्या असं उत्तर येते. ही 2 अंकी संख्या गुणिले 9 केले तर ही 3 अंकी संख्या अशा प्रकारे उत्तर येते. मग ए म्हणजे काय? तू काय करतोस, तुझा मास्टर सुद्धा तुला समजून सांगतो की या ठिकाणी 4 काढ म्हणजे 49 येणार, गुणिले 9 कर, 9 केल्यानंतर हे गुणाकार कर. ठीक आहे, नाही आला इथे तुझा गेला समजा 1 मिनिट, बरोबर, गुणाकारला अवघड जातोय तुला, समजा 30 सेकंद गेले, समजा तू 30 सेकंदात काढलंय उत्तर. ठीक आहे, त्यानंतर अजून तू या ठिकाणी काय केलं, 5 आणि 9. त्यासाठी म्हणतोय तुला सोन्या, डिजिटल नीट समजून घे, तुला लगेच लक्षात येईल. एक गोष्ट लक्षात ठेव, एवढे कुठाने करत बसू नकोस. 9 या संख्येने कोणत्याही संख्येला गुणलं असता, 9 या संख्येने कोणत्याही संख्येला गुणलं असता, जे काय उत्तर येईल त्या उत्तरातील अंकांची बेरीज सुद्धा 9च येईल. 9 या संख्येने कोणत्याही संख्येला गुणलं असता, जे काय उत्तर येईल त्या उत्तरातील संख्या, जे काय उत्तर येईल त्या उत्तरातील अंकांची बेरीज सुद्धा 9 येईल. म्हणजे या ठिकाणी 9ने या संख्येला गुणलेलं आहे, शेवटी जे काय उत्तर आलेलं आहे या उत्तरातील अंकांची बेरीज सुद्धा किती येणार आहे? 9च येणार आहे. म्हणजेच ए अधिक 1 अधिक 1 बरोबर किती येणार? 9 येणार. तुला इथं 2 मिळालेले आहेत सोन्या, 2 मध्ये किती मिळवावं लागतील त्यावेळेस 9 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. ठुसका प्रश्न होता, लोड घेत बसलेला आहेस, काहीतरी कुठाने करत असतो, नको करू लागा. असं तुझ्याकडून लय अपेक्षा आहे, प्रशासनात जायचं तुला, आणि तू तिथं गणित सोडत बसला तर 7-12 कसा काढणार तू लोकांचा? ल अपेक्षेने तुझ्याकडे बघत असतात सोन्या, तू असे ठोसकेगिरी त्या ठिकाणी करत बसला तर कसं व्हायचं आमचं? बघ ना, सोहन हा रोहनपेक्षा तिप्पट चांगला सुतार आहे. सोहनला सोफा तयार करण्यासाठी रोहनपेक्षा 60 दिवस कमी लागतात. त्यांनी एकत्र काम केले तर त्यांना सोफा तयार करण्यासाठी किती दिवस लागतील? थोडंसं डीप मध्ये जावं लागेल, नीट समजून घ्यावं लागेल. रोहन आणि सोहनपेक्षा तिप्पट चांगला काम करतो, बरोबर आहे. याचा अर्थ रोहन जो आहे ना, रोहन आणि सोहनपेक्षा तिप्पट चांगला काम करतो. म्हणजे आपण अगोदर कार्यक्षमता काढूया आपण यांची, तुला एक्सप्लेन करण्यासाठी. कार्यक्षमता, सोहनची कार्यक्षमता किती आहे? सोहन आणि रोहन तिप्पट काम करतोय, म्हणजे हा 3:1. ज्यावेळेस सोहन 3 पोथी उचलतो त्यावेळेस रोहन 1च पोथी उचलतोय. ज्यावेळेस सोहन 3 मोबाईल तयार करतो त्यावेळेस रोहन 1च मोबाईल तयार करतो. ज्यावेळेस सोहन 3 किलोमीटर पळतोय त्यावेळेस रोहन 1च किलोमीटर पळतोय. असं सांगायचं पहिल्या वाक्यात. सोहनला सोफा तयार करण्यासाठी रोहनपेक्षा 60 दिवस कमी लागतात. किती दिवस लागतात? 60 दिवस कमी लागतात. दोघांमधील फरक किती आहे या ठिकाणी लिहितो मी. फरक 60 दिवसांचा फरक आहे. आता बघ, कार्यक्षमता झाली तर एकूण कालावधी जर आपल्याला काढायचा असेल, तर कालावधीमधील फरक जर आपल्याला काढायचा असेल सोन्या, तर यांचं उलट होत असतं. म्हणजे 1 दिवसात किंवा 3 सोफे तयार करतोय तर ह्यो जो आहे ना 3 दिवसात 1च सोफा तयार करतोय, असा विषय असतो तो. आता या दोघांमधील फरक जर आपण बघितलं, इथे 60 दिवसांचा फरक आहे. किती? 60 दिवसांचा फरक आहे, बरोबर आहे. आणि युनिटमध्ये जर आपण विचारात घेतलं तर दोघांमधील फरक आहे 2चा युनिट. तुला 1 युनिट काढायचं असेल तर तुला मिळतील किती? तर याचे निम्मे करावे लागतील तुला. याचे निम्मे म्हणजे 1 युनिट, कारण 2 युनिट म्हणजे 60 असेल तर 1 युनिट म्हणजे 30 असेल. याचा अर्थ काय? तर 30 इथं दिवस लागतील समजा त्याला सोफा बनवण्यासाठी. दिवस कोणाला? सोहनला. तर रोहनला तोच सोफा तयार करण्यासाठी 90 दिवस लागतील. 90 दिवस. मी पुन्हा एकदा समजवणारे, लोड घेऊ नकोस. 90 दिवस लागतील. या दोघांचे आपल्याला दिवस मिळालेले आहेत. आपल्याला काय विचारलंय? तर त्यांना सोफा तयार करण्यासाठी किती दिवस लागतील एकत्रित काम करण्यासाठी. तर एकत्रित ज्यावेळेस काम करत असतात की नाही, काम काळ वेग मध्ये, त्यावेळेस या दोघांचा अंशस्थानी गुणाकार करायचा असतो, या दोघांची छेदस्थानी बेरीज करायची असते. अंशस्थानी जर मी गुणाकार केला तर 30 गुणिले 90 होतात, आणि छेदस्थानी या दोघांची बेरीज केली त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने अजून एक आहे. मला एकदा वेळ बघू दे, कारण हा प्रश्न सोडवण्यासाठी 3 पद्धत आहेत.
या 3 अरे 39 मिनिटं झालेली आहेत. उत्तरापर्यंत पोहोचलोय. नेक्स्ट टाइम मी तुला समजून सांगेल किंवा टॉपिक वाईज मध्ये आपण घेऊया. हे सुद्धा 60 दिवस म्हणलं तर याचं छेदस्थानी येणार किती? इथे येणार 120. हे शून्यकट हे शून्यकट 12 म्हणजे 3 ने भाग जातो, 3 चोक आणि या ठिकाणी 10. बरोबर आहे ना? भाग गेला ना. इथं 4 चे निम्मे केले मी 2 होतात, या ठिकाणी 5 होणार. आता 2 ने भाग जातोय का? 9×5 = 45. 45/2 जर मी केले तर होतात किती? 20 आणि 2.5 म्हणजे 22.5. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. सोहन हा रोहनपेक्षा तिप्पट चांगला सुतार आहे. म्हणजे सोहन जो आहे ना 3 जर सोफे बनवत असेल तर हा एकच बनवतोय. ठीक आहे. म्हणजे कालावधीमध्ये जर आपण विचार केला तर सोहनला 3 सोफे बनवण्यासाठी सोहनला जेवढा 1 दिवसात तो काम करतोय तेवढाच रोहन 3 दिवसात काम करतोय. कालावधीमध्ये जर विचार केला, दिवस आणि दोघांमधील फरक किती आहे? 60 दिवसांचा फरक आहे. 60 दिवस म्हणजे या दोघांमधील युनिटचा फरक बघितला तर 2 युनिट आहे. मग 1 युनिट काढायचं असेल तर तू 60/2 करणार म्हणजेच किती येणार? 30. जर तुला 30 युनिट म्हणजे 30 दिवस म्हणजे 1 युनिट मिळालाय, याचा अर्थ 1 युनिट म्हणजे 30. या ठिकाणी याला 30 दिवस लागत आहेत. सोहनला 50,000 सोफे बनवण्यासाठी आणि तेवढेच सोफे बनवण्यासाठी याला 90 दिवस लागतात. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला दिवस मिळालेले, दोन्ही एकत्रित काम करत असतील तर किती दिवस लागतील हे जर काढायचं असेल तर अंशस्थानी दोघांचा गुणाकार असतो आणि छेदस्थानी दोघांची बेरीज असते. जर आपल्याला एकाचं विचारलं असेल त्यावेळेस वजाबाकी करायची असते किंवा छेदस्थानी दोघांमधील फरक करायचा असतो. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढे जाऊया बघा. इथे जर तशाच प्रकारे दिलेले आहे. इथे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुला समजून सांगायचा प्रयत्न करतो. वजा म्हणजे मोठ्या अक्षरात लिहितो इथे म्हणजे तुला कळेल. बरोबर Q67 आणि आपल्याला Q विचारलाय. Qच्या जागी एखादा अंक टाकावा लागेल. समजा मी 1 टाकला, तू काय करतो? 1 टाकतो इथं मग इथे सुद्धा टाकत असतो, मग वजाबाकी करत असतोस, मग नंतर तुला कळतो. एक सर्वसाधारणपणे सोन्या याचा अर्थ असा आहे की 5Q वजा Q 5 आणि उत्तर येतंय Q 6 आणि 7. वजाबाकी करत असताना अशी कोणती संख्या आहे ज्यामधून जर मी 5 वजा केले तर उत्तर मला 7 येणार आहे? अशी कोणती संख्या आहे ज्यामधून मी 5 वजा केले तर मला उत्तर 7 येणार आहे? दोघांची जर मी बेरीज केली 5 आणि 7 होतात किती? 12. याचा अर्थ या ठिकाणी 12 असेल, या ठिकाणी 12 म्हणजे या ठिकाणी 2 असेल. उधार मी घेतला इथून, बरोबर आहे ना? त्यानंतर हे 12 झाले, या ठिकाणावर एक कमी करावं लागेल. याचाच अर्थ काय? तर इथे 2 असेल. Q म्हणजे 2 असेल. पर्याय दिसतोय तुला 2. कशाला उगा पुढचे कुठाने करत बसलेला आहेस? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जर तू पुढचं सोडत बसला ना तुझा वेळ जाईल. आणि जर तुझं चुकलं असेल ना तर तुझं चुकणार नाही. इथं उत्तर येतंय 7, याचा अर्थ गणित रद्द होईल. पुढे जाऊया. एका टाकीमध्ये 15% अल्कोहोलचे 10 लिटर द्रावण आहे. 70% द्रावणाचे 10 लिटर मिळवण्यासाठी हे द्रावण 80% अल्कोहोल द्रावणासोबत लिटर्समध्ये अंदाजे किती प्रमाणात बदलावे लागेल? हे तुझ्या मास्तरला पाठव, नक्की पाठव, आवर्जून पाठव सोन्या हे गणित. त्याचं कारण असं आहे की त्याला सांगायचं फक्त सोडून दाखव. लय जण त्या ठिकाणी खंगले, येडे झाले परीक्षा हॉलमध्ये, परंतु हे गणितच बनत नाही. ते जाणून बुजून तुला टाकलेलं गणित आहे. हे का आणलंय मी? कारण हे गणित रद्द झालेलं आहे. पण तरी सुद्धा तुझ्या समोर का आणलेलं आहे की तुला दाखवण्यासाठी तुझा वेळ कशा प्रकारे वेळ घालवला जात असतो. आणि मी त्याच वेळेस ज्यावेळेस पहिल्यांदा बघितलं होतं ना, खरं सांगतो तुला सोन्या, ज्यावेळेस मी पहिल्यांदा बघितलं त्याच वेळेस मला कळालं याचं उत्तरच निघू शकत नाही. मग तशा प्रकारे मॅच्युरिटी येणं गरजेचं असतं सोडत असताना. ठीक आहे, पुढे जाऊया. एवढा कुठाना करायची गरजच नाहीये. एका विशिष्ट वर्षी जानेवारी महिन्यात 5 शुक्रवार येतात. या संदर्भात चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे. जानेवारी महिन्यामध्ये 5 शुक्रवार येतात, कोणतीही वार असू दे. जर ते वार जानेवारी महिन्यामध्ये 5 येत असतील, 5 कोणत्याही महिन्यामध्ये 5 येत असतील, याचा अर्थ पहिले 3 दिवस जे आहेत ना, शुक्रवार, पहिला दिवस शुक्रवार असेल म्हणजे हा 5 वेळा येतोय. तर दुसरा दिवस सुद्धा याचा पुढचा असेल शनिवार, तिसरा रविवार आणि हे 3 दिवस जे आहेत ना 5 वेळा येणार त्या महिन्यामध्ये. बरोबर आहे. 31 दिवसांचा जर महिना असेल तर या महिन्यातील पहिल्या शुक्रवारी 4 तारखेपूर्वी येईल. काय म्हणतायत? या महिन्यातील पहिला शुक्रवार 4 तारखेपूर्वी येईल. यस, आपल्याला विचारलं काय चुकीचं विधान?
हे विधान बरोबर आहे. 4 तारखेपूर्वी म्हणजे 1 तारखेला शुक्रवार आहे, 2 तारखेला शनिवार आहे, 3 तारखेला रविवार आहे. आणि हे तीनही दिवस जर शुक्रवार पहिला दिवस असेल ना आणि तो 5 वेळा येत असेल तर त्याच्या पुढचे 2 वार हे 5 वेळा येणार. यानंतर या महिन्यात 5 रविवार असण्याची शक्यता नाही आहेच. हे सुद्धा विधान बरोबर आहे. 1 जानेवारीला सोमवार असण्याची शक्यता इथंच मिळालं तुला, अजिबात नाही होऊ शकत. आणि 1 जानेवारी बुधवार असण्याची शक्यता आहे. ठीक आहे, 1 जानेवारीला बुधवार असण्याची शक्यता आहे का? शुक्रवार शनिवार रविवार 5 दिवस, यस बुधवार असण्याची शक्यता आहे. 1च तारखेला शुक्रवार आहे का असं म्हणू शकतो का आपण? अजिबात नाही. बुधवार सुद्धा असू शकतो. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, बरोबर आहे. शुक्रवार 5 वेळा आला, गुरुवार 5 वेळा आला, बुधवार सुद्धा 5 वेळा आला. 1, 2 आणि 3 आणि हे तिन्ही वार 5 वेळा येतात. पहिल्या तारखेला जर बुधवार असेल, दुसऱ्या तारखेला गुरुवार, 3ऱ्या तारखेला शुक्रवार असेल तर हे तीनही क्रायटेरिया बसतात, परंतु हे बसतच नाहीये. बरोबर आहे. आणि हा IMP प्रश्न होता, नीट समजून घे, विचारला गेलेला आहे. प्रत्येक शिफ्ट मध्ये वारंवार तुला विचारला जाणार आहे. आयुष्यभर तुला हा प्रश्न छाडणार आहे. पुढचा प्रश्न बघ, 7 आणि हे दिलेले बॉरमासचं. अजून किती प्रश्न राहिलेले आहेत रे? बस हा शेवटचा होता, बाकी वेगळ्या स्लाइड आहेत त्या. हा 7 बॉरमासचा आहे. तू सोडव, ठुसका प्रश्न आहे. सोन्या 4 चौक 16 वजा 16 येणार कंसात. ठीक आहे, त्यानंतर हे कंस तोडलं तर हे वजा आणि वजाचा अधिक होणार. 6 दुणे 12, 16 दुणे 32 होणार. या ठिकाणी किती होणार? इथे होणार 32. ठीक आहे, 32 होणार आणि इथे अधिक येणार, इथे 13 येणार. हे कंस अजून तोडलाय आपल्याला. हा कंस अगोदर तोडायचा असतो बॉडमास मध्ये. या दोघांची बेरीज आपण केली तर येते ना 5, इथे येणार 4, 45. ठीक आहे, 45 आणि वजा 7 वजा 15 भागिले 3. भागाकार कर अगोदर. भागाकार केल्यानंतर 5 येतोय, वजा 45 वजा 7. दोघांची जर मी या ठिकाणी बेरीज केली, कारण वजा वजा अधिक होत असतं, पण अधिक मोठ्या संख्येचं चिन्ह, अधिकची प्रक्रिया करायची असते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, या दोघांची मला बेरीज करावी लागेल. बेरीज जर मी केली तर होते किती? 45 आणि 5 50 होते. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं मी 45 7. आता वजाबाकी कर. वजाबाकी केल्यानंतर किती येणार? 43. पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. वजाचं चिन्ह या ठिकाणी 50 ला आहे, म्हणून 43. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर. संपलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. स्वरातून तुझी केवळ प्रतिसादाची आवश्यकता आहे. माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. आज तब्येत डाऊन आहे, त्यामुळे पाहिजे तसं तू यापर्यंत पोहोचू शकलो नाही. अन्यथा आजही भरपूर काही तुला दिलं असतं. फक्त प्रतिसाद, बाकी आपल्याला काही नको तुझ्याकडून. धन्यवाद.